शेतकरी मित्रांनो, पोत्याभोवती टाकून शेतकरी बांधव पोत्यावरती आला आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांना ज्यांनी टिकली मारली ती मोठा झाला। पण शेतकरी मित्रांनो, आता पोत्यावर वापरायचं दिवस गेलं। रामड कंपनीची खत वापरा। 100 टन ॲव्हरेज काढायचं असेल 12:30 वाजता पाहायला विसरू नका। प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे। पोते दिवस गेलं, आता दिवस आले रामड कंपनीच्या लिक्विड खतांचं। तर चला तर मित्रांनो, भेटूया 12:30 वाजता। नमस्कार, रामकृष्ण हरी, बळीराजाला मानाचा मुजरा। शेतकरी मित्रांनो, आज आहे रविवार। रामड कंपनीची नवी संकल्पना, नवा उपक्रम, तो म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे कमेंट खूप चांगल्या कमेंट आहेत, एकही चुकीची कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये नाही। तुम्ही रामड कंपनीच्या यूट्यूब चॅनलला जाऊन प्रश्न तुमचे उत्तर आमचे दर रविवारचा 12:30 वाजता जो एपिसोड आहे याला बघू शकता। आजचा एपिसोड आहे 4था, कितवा आहे आजचा शेतकरी मित्रांनो? एपिसोड आहे 4था। मागचे 3 एपिसोड आपण घेतले होते डाळिंबाच्या बागेमध्ये, डाळिंबाच्या माहितीसाठी। तर आजचा एपिसोड आहे ऊसाचा 4था। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना या कमेंट खोट्या वाटत असेल त्या शेतकरी बांधवांनी मागच्या 3 व्हिडिओमध्ये जायचं, मागच्या 3 रविवारी, आणि बघायचं। एकही बॅड कमेंट नाही, अतिशय उत्कृष्ट कमेंट आहेत। प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की मी वापरले, रिझल्ट चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे। रिझल्ट येणार म्हणजे येणार, कारण रिझल्टसाठीच प्रोडक्ट, शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी आपण हे उत्पादन चालू केलेलं आहे। पण प्रत्येक शेतकरी बांधवांची कमेंट आहे, किडीसाठी माहिती द्या, ड्रॅगन फ्रूटसाठी माहिती द्या, सीताफळासाठी माहिती द्या, संत्रा मोसंबीसाठी माहिती द्या, वेगवेगळ्या तरकारी पिकासाठी माहिती द्या, टोमॅटो असेल, वांगी असेल, भेंडी असेल, या प्रत्येक पिकासाठी माहिती द्या, अशा बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत। पण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये 15/7ची लागण आहे, 15/7ची लागण आहे। त्याच म्हणजे बऱ्याचशा कमेंट आला आम्हाला शेतकरी बांधवांची की साहेब तुम्ही ऊसावरती खूप व्हिडिओ काढा का? तर भारतातलं आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात नगदी पीक म्हणजे ऊस आहे। भारतातलं आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात नगदी पीक म्हणजे काय? ऊस आहे। तर ऊसावरती तुम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा। तर आत्ता आपण बसलो आहोत ऊसाच्या प्लॉटमध्ये, आणि ज्या प्लॉटमध्ये बसले आहोत हा सुरेश वाबळे सरांचा प्लॉट आहे। कोणाचा? सुरेश वाबळे सरांचा प्लॉट आहे। मुक्काम पोस्ट पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे। ज्या शेतकरी बांधवांनी रामड कंपनीच्या माध्यमातून तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघू शकता सुरेश वाबळे सरांचा, की ज्या शेतकरी बांधवांनी रामडवरती विश्वास केला आणि लागणीला 102 टनापेक्षा जास्त ॲव्हरेज काढलं आहे रामड कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमातून, रामड कंपनीच्या शेड्यूलच्या माध्यमातून काढलेलं आहे। त्याच प्लॉटवरती त्यांची ही लागण आहे। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या लागणीला आज 28 दिवस पूर्ण झालेत। किती दिवस पूर्ण झालेत? 28 दिवस, म्हणजे 29 ते 28 मेची ही लागण आहे। ही अख्खी लागण पावसामध्ये सापडली होती। या लागणीला रामड कंपनीचं शेड्यूल वापरलेलं आहे। अक्षरशः तुम्ही बघू शकता माझ्यासमोर की अक्षरशः जवळजवळ 1.25 फुटापर्यंत आत्ता लागण आलेली आहे। किती दिवसामध्ये? आज 28 ते 29 दिवस झालेले आहेत। याला रामड कंपनीच्या उत्पादनाचं ड्रिंचिंग झालेलं आहे, आळवणी झालेली आहे। आणि हा प्लॉट अक्षरशः या प्लॉटमध्ये गुडघे इतकं पाणी होतं, तो पाणी काढून देऊन रामड कंपनीच्या उत्पादनाचा वापर केला आणि हा प्लॉट आत्ता सक्सेस झालेला आहे। त्याच प्लॉटमध्ये आपण आज प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा व्हिडिओ शूट करत आहोत। शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की ऊसाबद्दल माहिती द्या, ऊसाबद्दल माहिती द्या। माझ्याकडे 5 एकर आहे, 10 एकर आहे, 20 एकर आहे, 50 एकर आहे। काही आमच्या कस्टमर केअरला अशा काही कमेंट आल्या किंवा फोन आले की सर माझ्याकडे 100 एकर ऊसाची शेती आहे, पण माझं 40 टन, 50 टन, 60 टनाच्यावरती ॲव्हरेज जात नाही। माझ्याकडे असे काही शेतकरी की साहेब मी 40 वर्षापासून शेती करतोय, पण कधी 60-70 टनाच्यावरती ॲव्हरेज गेलेलं नाही। तुम्ही 100 टन काढून देऊ शकता का? हो, आम्ही सहज 100 टन काढून देऊ शकतो का? आत्ता ज्या प्लॉटमध्ये आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा व्हिडिओ शूट करत आहोत, या प्लॉटमध्ये, या प्लॉटच्या मालकांच्या रानामध्ये ऑलरेडी 102 टन ॲव्हरेज निघालेलं आहे। ऑलरेडी पेपर आउट झालेला आहे। यूट्यूबवरती तुम्ही सर्च करून बघू शकता। सांगण्यात आपलं एकच आहे शेतकरी मित्रांनो, प्रत्येकाचं म्हणणं असतं की मला ऊसामध्ये 100 टन निघलं पाहिजे, 100 टन निघलं पाहिजे, 100 टन निघलं पाहिजे, 100 टन काढून देणार। पण त्यासाठी रानाची मेहनत असावी लागते, त्यासाठी रानावरती कष्ट करावं लागतं, त्यासाठी बेणं चांगलं निवडावं लागतं, त्यासाठी रोप चांगलं निवडावं लागतं, त्यासाठी मशागत मेहनत टायमिंगवरती करावी लागते, टायमिंगवरती पाणी द्यावं लागतं। अशा बऱ्याचशा समस्या आहेत ऊसामध्ये, या समस्येवरती रामबाण उपाय म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे। तर ज्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ हा चॅनल रामड कंपनीचा अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नितांत प्रयत्न करा। कारण आम्ही चॅलेंज घेतले शेतकरी मित्रांनो की 100 टन काढायचा आणि ऑलरेडी शेतकरी बांधवांना निघालेला आहे।
निघालेला आहे की लोक म्हणतात आंबा गोड आहे का आंबट आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आमचं प्रोडक्ट उत्पादन वापरलं आहे त्यांचा 100 टन क्रॉस झालेला आहे, याचा अर्थ आंबा हा गोड आहे, केशर आंबा आहे. सांगण्यात तात्पर्य की मित्रांनो आपल्याकडे कमेंटमध्ये हे कमेंटची अशी पानं भरलेली आहेत. काय भरलेत त्या कमेंटच्या काय भरल्यात सगळ्यात पानं भरलेली आहेत. सांगण्यात तात्पर्य की आपल्याकडे भरपूर कमेंट आहेत. एवढ्या कमेंट आहेत की आपण कमेंट वाचायला गेलो तर आपल्याला 2 दिवस पुरणार नाही आणि त्या एकही बॅड कमेंट नाही. त्यामुळे उत्कृष्ट कमेंट आहेत. म्हणजे काही शेतकरी म्हणतात मी 3 वर्षापासून वापरले, 5 वर्ष वापरले, 2 वर्षापासून वापरले, उत्कृष्ट रिझल्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कंपनीचे जे प्रतिनिधी हे कष्ट करून त्यांच्या बांधावरती 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला येतात. सांगण्याचा तात्पर्य एकच आहे की शेतकरी मित्रांनो की आजचा व्हिडिओ आहे ऊसावरती. कशावरती? ऊस हे महाराष्ट्रातलं आणि देशातलं नगदी पीक आहे. याच्याकडे जर आपण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे व्यावसायिक दृष्टीने जर बघितलं ऊसाकडं तर खूप छान प्रकारे पैसे होऊ शकतात. का? कारण का ऊसामध्ये कष्ट कमी आहे, ऊसामध्ये मेहनत कमी आहे. एकदा ऊस बांधला की त्याच्यानंतर आपल्याला फक्त दर 10 दिवसाला, 8 दिवसाला, 15 दिवसाला जमिनीच्या प्रतिवारीनुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे. तर चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता प्रश्न तुमचे उत्तर आमचे आजचा व्हिडिओ. आणि आज आपण व्हिडिओ घेत आहोत ऊसाच्या प्लॉटमधला. ज्या शेतकरी बांधवांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, 102 टन काढला, त्याच प्लॉटमध्ये घेत आहोत. तर प्रत्येक बांधवांचं म्हणणं असतं की मला ऊसाची लागण करायची तर सरी किती बाय कितीवरती सोडायची. प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की मला ऊसाची लागण करायची पण सरी किती बाय कितीवरती सोडायची आहे. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्र घ्या, उत्तर महाराष्ट्र घ्या किंवा खानदेश घ्या, ज्या ज्या ठिकाणी उत्पादन ऊसाचं घेतलं जातं त्या जी काही मेंटॅलिटी ज्याला आपण पारंपरिक पद्धत म्हणतो, गेल्या 30-40 वर्षापासून पारंपरिक पद्धत आहे. म्हणजे तुम्ही सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल या भागामध्ये जर गेला तर सरीतलं अंतर खूप कमी आहे. जर तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी गेला, सोलापूरसारख्या ठिकाणी गेला, नगरसारख्या ठिकाणी गेला, काही नाशिकसारख्या ठिकाणी गेले का तर तिथं ऊसाचं अंतर थोडंसं सरीतलं जास्त किंवा कमी आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असतं की सरीतलं अंतर किती ठेवायचं. ॲव्हरेज बघायला तर महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर सरासरी 4 फुटी, 4.25 फुटी, 4.5 फुटी, 5 फुटी, बरोबर ना. काही ठिकाणी 3.5 फुटी जुनी पद्धत, काही ठिकाणी 2.5 फुटी जुनी पद्धत. शक्यतो आता जुनी पद्धत बंद झालेली आहे. जी होती ना 2 फुटी, 2.5 फुटी, 3 फुटी, आता सरासरी बघायला गेलं तर 4.5 फुटीची लागण स्टार्ट झालेली आहे. हे झाली सरीतलं अंतर. प्रत्येक शेतकऱ्यामध्ये म्हणतात की कांडीतलं अंतर किंवा रोपातलं अंतर. कांडी किती दाबायची? 1 डोळी दाबायची का 2 डोळी दाबायची? आत्तासुद्धा महाराष्ट्रामध्ये सर 90% लोक, 90% शेतकरी बांधव हे 2 डोळी लागण करतात. 2 म्हणजे कांडी खांडली की त्याला 2 डोळे असतात. शक्यतो 10% शेतकरी बांधव हे डेअरिंग करतात, एकच कांडी आणि त्याला एकच डोळा, बरोबर ना. एकच कांडी आणि एकच डोळा. पण आपल्याकडे 90% शेतकरी बांधव असे आहेत की जे 2 डोळे लागण करतात. का? गॅरंटी नाही. जर लय पाऊस झाला तर उगवणार नाही, कमी पाऊस झाला तर उगवणार नाही, बरोबर ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला खोडकीड लागली तरी उगवणार नाही. अशा प्रत्येक शेतकरी बांधवांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळ्या कल्पना आहेत. पण शेतकरी मित्रांनो सर्रास बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4.5 फुटी आणि 2 डोळ्यातलं अंतर आणि कांडीतलं अंतर आपलं काही ठिकाणी अर्धा फूट असतं, काही ठिकाणी पाऊण फूट असतं, काही ठिकाणी 1 फूट असतं, काही ठिकाणी 1.25-2 फुटापर्यंत असतं. पण जेवढं जास्त अंतर असं शेतकरी बांधवांचा अनुभव आहे. शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचा अनुभव काय सांगतो की जेवढं जास्त अंतर तेवढंच ऊसामध्ये हवा खेळती राहते आणि ऊसाचं उत्पादन वाढवू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऊसा जर योग्य फुटवा निघाला तो जर फुटवा आपण जर शेवटपर्यंत जर टिकवला, काढणीतलं अंतर आणि पेऱ्याची जाडी जर आपण टिकून ठेवू शकलो तर ऊसाचा ॲव्हरेज खूप चांगल्या प्रकारे वाढते. शेतकरी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे वाढते. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काम करावं लागणार आहे लागणीवरती. आता प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की बाबा रोपाची लागण करावी का कांडीची लागण करावी. शक्यतो अजूनसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये 90 ते 95% ही कांडीचीच लागण केली जाते आणि एक 5 ते 10% आत्ता रोपांची लागण मागच्या 3, 5, 10 वर्षापासून चालू झालेली आहे. प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे, प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी आहे. काही लोकांचं म्हणणं असतं की रोपाची लागण जर केली तर ऊस पडला जातो. काही लोकांचं असं म्हणणं असतं की रोपाची लागण केली तर ऊस पडतो बांधल्यानंतर, असं काही लोकांची मानसिकता आहे. आणि काही लोकांची मानसिकता अशी शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकरी मित्रांनी कांडी दाबलेली आहे त्या शेतकरी बांधवांचा ऊस हा बांधल्यानंतर पडत नाही. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मानसिकता आहेत. पण ज्याला जे वाटतं त्यांनी तशी लागण करा, काही अडचण नाही आहे. सांगण्यात तात्पर्य एकच आहे की तुम्ही जर रोपाची लागण केली तर असतानाच रोप तुमचं आयतं असतं. म्हणजे अर्ध्या फुटापासून ते 1.25 फुटापर्यंत ऊसाची उंची असते. म्हणजे असतानाच ते रोप वाढलेलं असतं, मॅच्युअर झालेलं असतं. ते तुम्ही तुमच्या रानामध्ये लावलं की साधारणतः सेट झाल्यापासून एक 8-10 दिवसानंतर त्याला फुटवायला चालू होतात. हा प्लस पॉईंट कशाचा आहे? तुमच्या रोप लागणीचा. आणि प्रत्येकाचं म्हणणं असं की रोप लागण करावी का कांडी लागण करावी. तुम्ही कुठलीही लागण करा, कुठल्याही लागणीला रामा ॲग्रोटेकची उत्पादनं दमदार आहेत. कशी आहेत? दमदार आहेत. म्हणजे तुम्ही कांडी लागण केली तरी काय प्रॉब्लेम नाही आणि ऊसाची रोपं लावली तरी काय अडचण नाही. काही प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. ज्या ठिकाणी कांडीची लागण केली जाते अशा शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की हिवाळ्यामध्ये जर कांडीची लागण केली तर उगवत नाही किंवा कांडी हाताळल्यानंतर त्याचा जो पाय दिला
पाणी दिल्याच्यानंतर तर ती खोल जर गेली तर उगवत नाही. पण आता ज्या आपण प्लॉटमध्ये बसलो आहेत, हा सुरेश वाबळे सरांचा प्लॉट आहे. ही लागण कांडी लागण आहे, ही लागण कांडी लागण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी दिल्याच्यानंतर कांड्या म्हणजे आधी कांड्या हाताळल्या, पाणी दिल्यानंतर पाय देत देत पुढे गेलेले आहेत. याचा अर्थ ही कांडी ॲटलिस्ट मातीमध्ये 1 इंच 2 इंच 3 इंच 4 इंच 5 इंच खाली गेलेली आहे. तरी पण हा 28 ते 29 दिवसाचा हा प्लॉट आहे. याला रामड कंपनीचे काही ट्रीटमेंट आहे, हे ट्रीटमेंट त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यामुळं खूप उत्कृष्ट याला रिझल्ट आलेला आहे. सांगण्यात तात्पर्य आहे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा गैरसमज आहे की कांडी लागण करावी का रोप लागण करावी, तुम्ही काहीही करा, कांडी करा नाही तर रोप लागण करा, ती सक्सेस करण्याची जबाबदारी रामड कंपनीच्या उत्पादनावरती तुम्ही विश्वास ठेवा, रामड कंपनीच्या प्रयत्नावरती विश्वास ठेवा. तुमची कांडी लागण असो किंवा ऊस लागण असो, ती सक्सेस होणार म्हणजे होणारच. सगळ्यात महत्त्वाचं आता परिशिष्ट शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की किती बाय किती सरी ठेवायची, हे तुमच्यानुसार ठेवू शकता. पण ॲज अ म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या म्हणण्यानुसार, अनुभवानुसार 4.5 फुटाच्या आत काही सरी ठेवू नका. 4.5 ठेवा, 5 फुट ठेवा, 6 फुट ठेवा, बरोबर ना. कारण जेवढं अंतर ठेवाल तेवढं तुमचं उत्पादन वाढणार आहे सरीमधलं. दुसरा प्रश्न शेतकरी बांधवांचा की आता बघा, आता हे 2025 साल चालू आहे. 2010 सालचा विचार केला, 2010 साल असेल, 1995-90चा जर विचार केला तर त्यावेळेस टक्कर लागण असायची, काही वेळेस दिडकी असायची. दिडकी म्हणजे काय की बाबा ही कांडी इथं आणि ह्याच्या इकडे निमी कांडी, बरोबर ना, दिडकी लागण असायची. कशाची दिडकी लागण, काही ठिकाणी टक्कर असायची, काय असायची टक्कर, बरोबर ना. काही ठिकाणी टक्कर असायची, काही ठिकाणी दिडकी असायची, काही ठिकाणी 4 इंच 5 इंच अंतर ठेवलं जायचं. नंतर हळूहळू शेतकरी बांधवांच्या मानसिकतेवर खूप चांगल्या प्रकारचा परिणाम झाला. शेतकरी बांधवांच्या लक्षात यायला चालू झालं की दिडकीवरनं टक्करवर आले, टक्करवरनं नंतर अंतर ठेवायला लागलं, कोण 5 इंचाचं, कोण 6 इंचाचं, बरोबर ना. आत्ता सध्या आपल्याकडे सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, काही ठिकाणी ज्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची शेतकरी बांधवांची मानसिकता बदललेली आहे, त्या ठिकाणी अक्षरशः शेतकरी बांधवांनी आता 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट आणि 2 फूट, काही ठिकाणी 2.5 फुटापर्यंत डोळ्यातलं अंतर, रोपातलं अंतर ठेवायला चालू केलेलं आहे. कारण जेवढं अंतर तेवढं प्रचंड फुटवे वाढणार आणि जर प्रचंड फुटवे जर वाढले तर ऊसाचं गॅरंटेड उत्पन्न वाढवू शकतो. सांगायचं तात्पर्य एकच शेतकरी मित्रांनो, तुम्ही संभ्रमात राहू नका. तुम्ही कांडी लागण करा किंवा रोप लागण करा. कांडीमध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची की कांडी खांडताना, कांडी ज्यावेळेस आपण खांडतो, बरोबर ना, त्यावेळेस खांडताना ती कांडी सगळ्यात महत्त्वाचं किडकी आहे का, तिला कुठला रोग लागला आहे का, तिला कीड लागली आहे का. जर ती कांडी किडकी असेल, तिला जर रोग लागला असेल तर ती उचलून साईडला ठेवा, ती काही कांडी लावू नका. कारण का तुकाराम महाराजांनी एकच सांगितलंय, शुद्ध बीजापोटी फळं मिळते रसाळ. जर तुमची कांडी जर योग्य असेल, कांडी जर किडकी नसेल, कांडी जर रोग नसेल, तर तिचं ज्यातनं जे फुटवे निघणार आहेत त्याची जी उत्पत्ती होणार आहे ही खूप स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे कांडी लागण करताना एक काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही कांडी खांडताना, जो कोण मजूर असेल तो कांडी खांडतो त्याच्यापाशी थोडंसं लक्ष द्यायचं, त्याला स्पष्ट सांगायचं की कांडी खांडताना जी काही चुकीची कांडी म्हणजे कीड लागलेली कांडी आहे, होल पडलेली कांडी आहे, ती उचलून बाजूला ठेवायची. मस्त तिचा डोळा चांगला आहे, पण कांडीला 2-3-4 ठिकाणी होलं पडली आहेत म्हणजे कीड लागलेली आहे. याचा अर्थ ती कांडी ही कमकुवत आहे. त्यामुळे त्यातनं जी उगवणारा जो रोप आहे ही कमकुवत उगवणार आहे आणि भविष्यामध्ये त्याला त्या बेटाला काही ना काय प्रॉब्लेम होणार म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की कांडी लागण करा, पण कांडी खांडताना, कारण का सगळा मेन गेम कुठे माहिती आहे का शेतकरी मित्रांनो, कांडी खांडणाऱ्या माणसावरती. मुळी कशी का असणार, बरोबर ना. ज्यावेळेस आपण एखाद्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटमधून ऊसाचं बियाणं आणतो, बरोबर ना, बियाणं आणताना आपल्याला बियाणं लय भारी दिसतं, कांडीतलं अंतर दिसतं, पेऱ्याची जाडी दिसती, काळुकी दिसते, एकदम थिकनेस भारी दिसतो कशाचा, बियाण्याचा. पण ती बियाणं जवळ रानात येऊन पडतं, जेव्हा त्याचा आपण पाला करतो, काय करतो, पाला सवळला जातो, पाला सवळ लक्षात येतं, बियाणं दिसायला चांगलं होतं, पण ह्याला कीड लय लागलेली आहे. मी म्हणतो तुमच्या 100 मोळ्यातल्या 2 मोळ्या बाजूला काढा, 3 मोळ्या बाजूला काढा, 4 मोळ्या बाजूला जाऊ द्या, वाया जाऊ द्या, पण किडकं कांडी, किडकं रोप, किडका डोळा ही आपल्याला दाबायची नाही. ही आपल्याला ही काळजी कुठे घ्यायची, कांडीची लागण करताना. ही जर कांडी लागण करताना तुम्ही काळजी घेतली तर निश्चितच तुमचा ॲव्हरेज वाढणार. तुमच्या ऊसाला सगळ्यात महत्त्वाचं पोग्याचा प्रॉब्लेम जळण्याचं येणार नाही. पोगं जळ होणं, फुटवं न निघलं तरी त्याला व्हायरससारखे प्रकार होणं, म्हणजे काही ठिकाणी जर अशी काही बेटं बघितली ती पहिल्यापासून जी पिवळं आहे ती शेवटपर्यंतच पिवळंच आहे का, तर कांडीतला मेन प्रॉब्लेम. जसं मी तुम्हाला काय म्हणलं, शुद्ध बीजापोटी फळं मिळते रसाळ. त्यामुळे कांडी म्हणजे लागण करताना एक काळजी घ्यायची. कांडी खांडणाऱ्या माणसाला व्यवस्थित सांगायचं की चुकीची कांडी असेल, खराब कांडी असेल ती बाजूला टाकून घे. आता कांडी लागण खांडल्यानंतर त्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया करणं म्हणजे काय की त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक टाका, त्याच्यामध्ये एखादं टॉनिक टाका. बरं, कीटकनाशक आणि टॉनिक टाकलं तर काय होईल, ज्या कांडीमध्ये कीड आहे
ती जर आपल्या कीटकनाशकामध्ये जर बुडवली तर काय होईल, त्यातली कीड मरून जाईल, बरोबर ना. ॲटोमॅटिक तुम्ही कांडी दाबल्यानंतर ती कीड राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये एखादं टॉनिक असेल ज्याला आपण ग्रोथ प्रमोटर म्हणतो, ते जर त्यात टाकलं तर कांडीची उगवण क्षमता ही रेग्युलरपेक्षा 2 दिवस 4 दिवस 5 दिवस आधी येऊ शकते, बरोबर ना. मग त्यासाठी कीटकनाशक वापरू शकता तुम्ही, कुठलंही टॉनिक वापरू शकता. तर अशा अवस्थेमध्ये रामड कंपनीचं कोणतं प्रोडक्ट वापरायचं, अशा शेतकरी बांधवांचं सजेशन येणार आहे किंवा कमेंट येऊ शकते की तुम्ही सल्ला द्या काहीतरी, बरोबर ना. तर ज्या शेतकरी बांधवांना कांडी खांडल्याच्या नंतर कांडी आपल्याला बीज प्रक्रिया करायची, तर त्याच्यामध्ये तुम्ही रामड कंपनीचं रूट मॅजिक स्टीम ग्रो आणि नीमकरंज हे उत्पादन वापरू शकता. का तर नीमकरंज हे उत्पादन कीटकनाशकाचं काम करणार आहे, त्यामुळे तुमच्या कांडीमध्ये जी काही कीड आहे ती कीड कंट्रोल करण्याचं काम हे नीमकरंज करणार आहे. आणि स्टीम ग्रो हे ग्रोथ प्रमोटर आहे, टॉनिक आहे. ते काम काय करणार आहे की ह्याच्यामध्ये कांडी बुडवल्याच्या नंतर ही झपदिशेने उगवण्याचा प्रयत्न करणार आहे, जर्मिनेशन फास्ट करण्याचं काम हे स्टीम ग्रो करणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट आहे आपलं तिसरं आहे रूट मॅजिक. आता रूट मॅजिक काय करणार, बरं आता बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की रूट मॅजिक हे पोटॅशियम ह्युमेट आहे. हो असू द्या, काही अडचण नाही आहे, पण त्याचं आम्ही ट्रायल घेतलेले आहेत. आत्तापर्यंत शेकडो हजारो शेतकरी बांधवांचे आम्ही ट्रायल घेतलेले आहेत बीज प्रक्रियेचा आहे की ज्या शेतकरी बांधवांनी रूट मॅजिक स्टीम ग्रो आणि नीमकरंजचा वापर केलेला आहे त्यांची उत्कृष्ट लागण उगवलेली आहे. कीड ही त्या प्लॉटवरती सहसा आलेली नाही, फुटव्यांची संख्या वाढलेली आहे, काळोखी वाढलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना ऊसाच्या कांडीची लागण करायची कांडी खांडल्याच्या नंतर, बरोबर ना, तर त्यावेळेस स्टीम ग्रो, रूट मॅजिक आणि नीमकरंज याचा वापर तिन्ही कॉम्बिनेशन करायचं एखाद्या टिपाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये. आता घ्यायचं किती, तर 200 लिटरचं पाणी लागत असेल तर रूट मॅजिक 250 ग्रॅम, स्टीम ग्रो 250 ml आणि नीमकरंज 250 ml हे तिन्ही मिक्स करायचं आणि त्या बॅलरमध्ये एखादा औषध तयार करायचं. आणि ते बॅलर एखाद्या जे आपले गमेले असतात मोठे मोठे टब असतात ज्याला आपण टब म्हणतो, त्या टबमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांडी ॲटलिस्ट 5 मिनटं तरी कांडी बुडवा. किती मिनटं बुडवा, 5 मिनटं कांडी बुडवा. आता ते कांडी बुडवण्याचं काम करायचं कुठं घ्यायचं, ते शेतकरी म्हणा की बरेचसे ज्यांच्याकडे जास्त क्षेत्र आहे ते ज्यांना जमणार नाही, पण जो खांडणारा माणूस असतो ना कांडी खांडणारा, त्याच्यासाठी तो टब ठेवायचा, ती बकेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये त्याला एक एक्स्ट्रा मजूर लावायचा, बरोबर ना. ती कांडी सगळी खांडलेली उचलायची त्या बकेटमध्ये टाकायची. 5 मिनटं, किती मिनटं, मी कमीत कमी आपल्याला 5 मिनटं त्याच्यामध्ये जर्मिनेशन करावं. हे तुम्ही प्रयोग करा, तुमची कांडी तुमची उगवण क्षमता ही फेल जाणार नाही. तुम्ही समजा बाबा एका एकरात जर बाबा 800 8000 काय जी काय डोळे लावल्या जी काय लावल्या ते तुमचे डोळे फेल जाणार नाही. आता ज्या प्लॉटमध्ये आपण बसलोय, ज्या प्लॉटमध्ये आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा व्हिडिओ शूट करत आहोत, या प्लॉटची लागण आहे 29-30 मेची. 29-30 मे 2025ची लागण आहे, बरोबर ना. आज या प्लॉटला 28-29-30 दिवस झालेले आहेत. याही प्लॉटला मागच्या काही दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस होता, गुडघेत का पाणी होतं, पण तरी पण ही लागण का उगवली, कारण या लागणीला जे पहिलं जर्मिनेशन झालेलं आहे ते स्टीम ग्रो, रूट मॅजिक आणि नीमकरंज झालेलं आहे. आता बरेच शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की आम्हाला काय जमणार नाही कांड्या बुडवायला, कारण आमच्याकडे लय लावायचं, आमच्याकडे तेवढे मजूर नाही. काळजी नसावी, काही अडचण नाही. याला दुसरा पर्याय काय, थोडासा सोपा पर्याय. तर ज्यावेळेस तुम्ही कांडी दाबता, बरोबर का नाही, किंवा रोप लावता, बरोबर का नाही. आता रोप लावल्यानंतर जर्मिनेशन कसं करायचं, ज्यावेळेस तुम्ही रोप ट्रेमध्ये आणता, ट्रेमध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे रोपे येतात, बरोबर नाही, त्यावेळेस तुम्ही लगेलगी ट्रे लावत नाही, बरोबर ना. त्यावेळेस तुम्ही रामाड कंपनीचं रामा वॅमॅक्स हे म्हणून प्रोडक्ट आहे, ह्याचा जर तुम्ही स्प्रे केला तर त्याची मुळी डेव्हलप होणार लावूस तर, त्यामुळे ते रोप अजून स्पीडमध्ये वाढणार आहे. तर राहिला प्रश्न आपला कांडी लागणीचा. आता बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की मला कांडीसाठी जर्मिनेशन जमत नाही. हो, जमत नाही कारण मजूर मिळत नाहीत आणि आपल्या घरी तेवढी मॅनपॉवर राहत नाही आहे. पण कांडीची जर जर्मिनेशन जर केलं तर तुमची कांडी लागण फेल जाऊ शकत नाही. कीड असेल, आळे असेल ती तिथे मरणार म्हणजे मरणार आहे. त्यामुळं त्यासाठी काय करायचं, तर त्याला एक सोपा पर्याय म्हणजे की कांडी लागून केल्यानंतर, आता इथं मागे पाठीमागे बघता ह्या ऊसाला पाणी दिलं आहे, बरोबर नाही. ज्यावेळेस तुम्ही कांडी दाबता, कांडी दाबल्याच्या नंतर 2-3 दिवशी याला आपल्याला काय करायचं, ड्रिंचिंग करायचं किंवा आळवणी करायची. काय करायची, आता हे बघा दिसतं हे कसं केलं, हे वलं आहे सगळं रान, कसं आहे हे रान सगळं आता काय हे वलं आहे. ज्यावेळेस तुम्ही कांडी दाबता त्यावेळेस कांडी लावल्याच्या नंतर 2ऱ्या दिवशी किंवा 3ऱ्या दिवशी किंवा फार फार तर आंबवणीला, आता आंबवणी हे रानाच्या प्रत्येकानुसार काही 3ऱ्या दिवशी, काय 5व्या दिवशी, काय 6व्या दिवशी, काय 8व्या दिवशी दिलं जातं. आंबवणीच्या आधी म्हणजे लागण केल्यापासून आंबवणीच्या आधी कधी देऊ शकता, काय आंबवणी केल्याच्या नंतर तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. जे आपल्याला बीज प्रक्रिया करायची ते सेम स्टीम ग्रो, नीमकरंज आणि रूट मॅजिक याचं काय करायचं आहे, ड्रिंचिंग करायचं. कसं करायचं, 200 लिटर पाणी तयार करायचं, त्या 200 लिटरमध्ये नीमकरंज 250 ml, स्टीम ग्रो 250 ml, रूट मॅजिक 250 ग्रॅम हे सगळं मिक्स करायचं. पंपामध्ये आपला जो हातपंप आहे पाठीवचा, बॅटरीचा किंवा हातपंप असेल त्याच्यामध्ये ते औषध सगळं भरायचं आणि त्या औषधाचा जो पंपाचा पुढचा नौजल असतो तो नौजल, हा नौजल पूर्णपणे काढायचा. नौजल काढून ह्या सरीवरनं, ही जी दिसते तुम्हाला सरी, ह्या सरीवरनं चालायचं आणि या सरी जिथं जिथं कांडी दाबण केली आहे ह्या कांडीमध्ये ड्रिंचिंग करत 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 हळूहळू पुढं जायचं. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम होतो की कांडी दाबायला मजूर एक्स्ट्रा लागणार आहे, त्यांनी काळजी घेऊ नका, टेन्शन करू नका, टेन्शन घेऊ बी नका, बरोबर ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कांडी दाबल्याच्या नंतर मात्र तुम्हाला स्टीम ग्रो, रूट मॅजिक आणि नीमकरंज ड्रिंचिंग करावं लागणार आहे, ज्याने काय होईल, फास्ट उगवण क्षमता होईल
आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीमध्ये जी काही बुरशी असते किंवा जी काही कीड असते ती कीड कंट्रोल करण्याचं काम हे निमकरंज करणार आहे. त्यामुळे हा तुम्हाला प्रयोग करावा लागणार आहे. पण हा प्रयोग करावा लागणार बघा, शॉर्टकट मारून शेतकरी मित्रांनो 100 टन निघणार नाही. तर 100 टन निघण्यासाठी खूप काबाड कष्ट करावं लागणार आहे. त्यातलं पहिलं काबाड कष्ट, बियाणं सिलेक्ट करताना, बियाणं निवडताना योग्य बियाण्याची निवड करा. ज्या बियाणाला दशी पडली आहे, बरोबर ना, ज्या बियाण्याला डोळा फुटलेला आहे, ज्या बियाण्याला ऑलरेडी कीड लागलेली आहे, असं बियाणं घेण्याचं टाळण्याचा प्रयत्न करा. हे बियाणं घेताना पहिले त्या प्लॉटवरती जावा. तो प्लॉट किती दिवसाचा आहे, 8 महिन्याचा आहे, 10 महिन्याचा आहे, 14 महिन्याचा आहे, 16 महिन्याचा आहे, हे ते चेक करा. कारण लय जर लेट असेल तर उगवायला ताण देतं. त्यामुळे जसं मी काय म्हणलं, शुद्ध बीजापोटी फळं मिळते रसाळ. त्यामुळे बियाणं निवडताना त्या प्लॉटवरती जावा, बरोबर ना. त्या प्लॉटवर गेल्यानंतर तुम्हाला ते बियाणं सांगाल घ्यायचं का न घ्यायचं, हा प्रश्न आहे बियाण्याचा. आता बऱ्याचशा ठिकाणी 5 ते 10% ठिकाणी आपली ऊसाची लागण केली जाते. कशाची? ऊसाची रोपाची लागण केली जाते. आता रोप घेताना मी थोडीशी काळजी घ्यायची आहे. रोप घेताना चांगल्या उंचीचं असावं, चांगल्या काळोखीचं असावं, बरोबर ना. ही रोप घेताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. रोप आणा, मस्तपैकी त्याच्यावरती रामा वॅमॅक्सचा स्प्रे करा आणि नंतर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागण करू शकता. लागण केल्याच्या नंतर जसं तुम्ही कांडीला मी जसं तुम्हाला काय म्हणलं, कांडीला कसं म्हणलं की कांडी दाबून केल्याच्या नंतर तुम्हाला स्टीम ग्रो, रूट मॅजिक आणि निमकरंजचं आपल्याला ड्रिंचिंग करायचं आहे. सेम तेच ड्रिंचिंग तुम्ही जसं कांडी दाबल्याच्यानंतर व आंबवणीच्या आसपास करणार आहे, तसंच रोप लागण केल्याच्यानंतर आपल्याला आंबवणीच्या आसपास आपल्याला काय करायचं आहे, स्टीम ग्रो, निमकरंज आणि रूट मॅजिकचं आपल्याला ड्रिंचिंग करायचं. याने काय होईल, तुमचं रोप चिटकून निघेल आणि त्याला हळूहळू ग्रिप निघेल आणि फुटवायला चालू करणार आहे. म्हणजे तुम्ही रोप लागण केलं तरी तोच फॉर्म्युला वापरायचा आहे आणि कांडीची लागण केली तरी तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. पण कांडी लागण बेनं निवडताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काळजी कुठे घ्यायची, बेनं निवडताना. बियाणं चांगलं निवडा, कारण बियाणं जर चांगलं जर नसेल तर 100 टन निघू शकत नाही आणि बियाणं जर चांगलं असेल तर गॅरंटेड हलगी लावून 100 टन निघू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोप लावायचं का बियाणं लावायचं हे तुमच्या हातामध्ये. तुमचं जसं सराउंडिंग आहे, जशी तुमची त्या एरियाची मानसिकता आहे, त्या मानसिकतेनुसार तुम्ही बियाणंही लावू शकता आणि कांडी लावू शकता. बियाणं लावलं तरी काही अडचण नाही, कांडी लावलं तरी अडचण नाही. फक्त कांडी लागण केल्यानंतर त्याला उगवायला 10, 12, 15, 20 दिवस लागतात. रोप लागण केल्या त्याला फुटवायला फास्टमध्ये घेऊ लागतं. पण मी आता ज्या प्लॉटमध्ये व्हिडिओ शूट करतो ही कांडी लागण आहे, गैरसमज करून घेऊ नका. ही कांडी लागण आहे. या कांडी लागलेला म्हणजे माझ्यासमोर तुम्ही बघता येतं बघा, ह्याला ऊस लागण करून आजचा 28, 29, 30 दिवस आहे, बरोबर ना. 28, 29, 30 दिवस आहे बघा. 28, 29, 30 दिवस आहे. म्हणजे ह्याला आता फुटवं चालू झालेले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी आपल्याकडं लवकर पाऊस झालेला आहे. मे महिन्यामध्येच 25 मेच्या आसपास आपल्याकडे पाऊस चालू झाला आहे. तरी पण ही लागण सक्सेसफुल झालेली आहे. या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा तुम्ही या शेतकऱ्यांचा मी मोबाईल नंबर तुम्हाला देतो. या गावामध्ये म्हणजे पाटस गावामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी यांच्या बरोबरीने लागणी केलेल्या त्या लागणी अक्षरशः अनसक्सेसफुल म्हणजे सक्सेस झालेल्या आहे, उगवलेल्या नाहीत. उगवले तर 50% उगली, 50% उगवलेली नाही. पण ह्यांनी रामाड कंपनीचे काय ट्रीटमेंट आहे हे ट्रीटमेंट फॉलो केलं कांडी दाबल्यापासून आणि आता ती सक्सेसफुल झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य कसं शेतकरी मित्रांनो, आजचा जो आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा व्हिडिओ जो शूट करत आहोत तो कशावरती, ऊसावरती. आणि ऊस मेन काय, रोप लागण का कांडी लागण, किती फुटावरती सरी करायची हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तरी नाही काय अडचण आलं तर तुम्ही कमेंट करा. फक्त कमेंट करताना एक काळजी घ्या, उगाच नुसती कमेंट करू नका. काय ह्यांचं काय खरं का, त्यांचं काय खरं का, कमेंट द्या. फक्त तुम्हाला जो काही तुमची समस्या असेल त्या कमेंटमध्ये ही माझी समस्या नाही तिथं स्पष्ट लिहा. प्रश्न, कांडी लागण करावी का म्हणजे रोप लागण करावी, बरोबर. पत्ता हा पत्ता आणि माझा मोबाईल नंबर. मग त्याला आमचं उत्तर काय असेल, आम्ही उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देणारच, व्हिडिओमध्ये देणार, पण आम्ही उत्तर देणार तुमच्या प्लॉटवरती येऊन. तर जोपर्यंत तुमच्या प्लॉटवरती येत नाही तोपर्यंत आम्हाला तुमची जमीन कशी आहे, बरोबर ना, तुमच्या जमिनीची क्वालिटी काय, जमिनीची प्रतिवारी कशी, पाण्याचा pH कसा आहे हे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय कळणार नाही. हे झाला व्हिडिओ शूट करणं, कमेंट करणं, प्रश्न करणं, उत्तर करणं, बरोबर ना. आता ज्या बांधवांनी आमच्यावरती शंका घेतली होती की खरंच ह्या रामाड कंपनीच्या काळ्या पाण्याच्या माध्यमातून 100 टन ऊस जाऊ शकतं का, पण या बागायतदारांचा 100 टन गेलेला आहे. ज्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ शूट करत आहोत यांचाच प्लॉट हा 102 टन मागच्या वर्षी गेलेला आहे. त्याच्या स्लिप आहेत ते आपण सगळ्या सोशल मीडियावरती दाखवलेल्या आहेत. सांगण्यात तात्पर्य कसं शेतकरी मित्रांनो की भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचे प्रश्न येतात. कशामध्ये, ऊसामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात. त्यातला पहिला प्रश्न काय असतो की बाबा किती फुटी सरी काढावी. दुसरा प्रश्न काय असतो, कांडी लागण करावी का डोळा लागण करावी. तिसरा प्रश्न काय असतो, 2 डोळ्यातलं अंतर किती ठेवावं, बरोबर ना. तर आता मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दिले की बाबा सगळ्यात महत्त्वाचं किती फुटावर सरी असावी. सर्रास बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4.5 फूट ही केली जाते. 4.5 फुटाच्या पुढे तुम्ही कितीही अंतर ठेवू शकता. 4.5 ठेवा, 5.5 ठेवा, 6 ठेवा, बरोबर ना. काही ठिकाणी 8 फुटी सुद्धा लागण सक्सेसफुल झालेली आहे. माझं म्हणणं एकच आहे, शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार, हा मी माझा अनुभव सांगत आहे, शेतकरी बांधवांच्या अनुभवाने एकच सांगतो, तुम्ही 4.5 फुटाच्या पुढे किती सरीतलं अंतर ठेवू शकता. 4.5 फूट, दोन्ही सरीमधलं अंतर 4.5 फूट आणि डोळ्यामधलं अंतर कमीत कमी 1 फूट ठेवा. कमीत कमी 1 फूट तरी ठेवा. 1 फुटाच्या आत काय करू नका.
मग ती कांडी लागत असो नाही तर डोळा लागण असो, मग ती 2 डोळ्याची लागण असो किंवा 1 डोळे लागण असो, 1 फुटाच्या आत दोन्हीमधलं अंतर ठेवू नका. कारण का आपल्याला बेट तयार व्हायला थोडंसं हवा खेळती राहिली, मग 1 फूट ठेवा, 1.25 फूट ठेवा, 1.5 फूट ठेवा, 2 फूट ठेवलं तर काही अडचण नाही. शेवटी शेतकरी बांधवांचं म्हणणं काय असतं की फुटवा निघत आहे. रामा ॲग्रोटेक कंपनीचं नॅनोशक्ती, रामा ॲग्रो कंपनीचं नॅनोशक्तीचं काम काय शेतकरी मित्रांनो, 40 गुंठ्याला 5 लिटरचं आपल्याला ड्रिंचिंग करायचं, ड्रिपमध्ये सोडायचं, पाण्यानं सोडायचं आहे, बरोबर ना. माझ्या स्क्रीनवर तुम्हाला समोर दिसतं की नॅनोशक्ती हे काम काय करतं शेतकरी मित्रांनो, ह्याचं एकच काम आहे, शेंडा पळवणं, काळुकी आणणं आणि फुटवा काढणं. शेंडा पळवणं, काळुकी आणणं आणि फुटवा एवढा वाढवणं की तुम्हीच म्हणणार. इव्हन आमच्या कंपनीच्या कस्टमर केअरला, आमच्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे 95 27 91 43 12. या कस्टमर केअरवरती किंवा प्रतिनिधींना आमच्या असे फोन आले की सर नॅनोशक्तीने एवढं फुटवं निघलं आहे की तुमच्याकडे असं काय उत्पादन आहे का फुटवं थांबवायला असं तुमच्याकडे काय उत्पादन आहे का, एवढं ज्ञानशक्तीने फुटवं काढलेत. म्हणजे तुम्हाला अतिशक्ती वाटेल की अक्षरशः लागणीला 15 फुटव्यापासून ते 35 फुटवं, खोडव्याला 20 फुटव्यापासून ते 40 फुटवं अक्षरशः खोडव्याला निघालेले आहेत ज्ञानशक्तीच्या माध्यमातून. ज्ञानशक्ती आपल्याला 40 गुंठ्याला म्हणजे एकरी आपल्याला 5 लिटर ते ड्रिंचिंग करायचं, ड्रिपमध्ये सोडायचं किंवा आळवणी करू शकता किंवा पाटपाण्यात तुम्ही सोडू शकता, कसंही सोडू शकता, फक्त ते आपल्याला मुळीपर्यंत पोचलं पाहिजे एवढी फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सांगण्यात तात्पर्य की तुम्ही फुटव्याचं टेन्शन घेऊ नका. फुटव्यासाठी ज्ञानशक्ती अफलातून प्रोडक्ट आहे. कारण शेतकरी बांधवांचं म्हणणं काय असतं की फुटवा म्हणलं की युरिया आला, फुटवा म्हणलं की युरिया आला, फुटवा म्हणलं की युरिया आला. आपण ते युरियाचं पुढचं व्हर्जन आहे, ते किती केलं तर ते केमिकल प्रोडक्ट आहे आणि ज्ञानशक्ती हे जैविक प्रोडक्ट आहे. त्यामुळे याचा तुमच्या जमिनीवरती कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. ही काळी आई जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय खतं, जैविक खताचा जास्त वापर करावा लागणार आहे. तर फुटव्यासाठी ज्ञानशक्ती अफलातून प्रोडक्ट आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका कशाचं, फुटव्याचं. तुम्ही टेन्शन फक्त एवढंच घ्या, बियाणं चांगलं निवडा. बियाणं कसलं निवडा, बियाणं चांगलं निवडा, ह्याचं पहिलं टेन्शन घ्या. रोप चांगला ना ह्याचं टेन्शन घ्या. सरीतलं अंतर व्यवस्थित ठेवा, ह्याचं टेन्शन घ्या. रोपातलं अंतर व्यवस्थित ठेवा, ह्याचं टेन्शन घ्या. फक्त तुम्ही उत्पादन वाढीचं टेन्शन घेऊ नका. उत्पादन वाढीसाठी आपल्याकडे प्रोडक्ट दमदार आहेत आणि आपले तेवढे प्रतिनिधी एवढे स्ट्रॉंग आहेत की तुमच्या जर बांधावरती जर पाऊल ठेवला की तुमचं उत्पादन वाढून देणार म्हणजे देणार. तुमचं जे काही ऊसाचं उत्पादन निघतं, जे काही निघतं, कुणाचं 40 टन निघतं, कुणाचं 50 टन निघतं, कुणाचं 60 टन निघतं, कुणाचं 80 टन निघतं, कुणाचं 90 टन निघतं, त्या ऊसाच्या ॲव्हरेजमध्ये आमचं जर शेड्यूल वापरलं, काय म्हणतो मी, हे जर रामाड कंपनी शेड्यूल स्टार्ट टू एंडिंग जर वापरलं तर 15 टनापासून ते 25 टनापर्यंत ॲव्हरेज एकरी वाढणार. म्हणजे वाढणार एकरी काय म्हणतो मी, 15 टनापासून ते 25 टनापर्यंत. म्हणजे जर तुमचं 50 टन निघत असेल तर आपल्याला 65 ते 75 निघू शकतं. 65 ते 75 टन म्हणजे याच्यामध्ये 15 ते 25 टन वाढू शकतं. तुम्ही उत्पादन वाढीचं टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्रांनो. फक्त तुम्ही टेन्शन याचंच घ्या की आपल्याला मशागत कशी करायची. कारण आता प्रॉब्लेम काय होतो शेतकरी मित्रांचा की ॲव्हरेज तर पाहिजे, पण ऊस केला की ऊस, ऊस केला की ऊस, ऊस केला की ऊस, ऊस केला की ऊस, ऊस सारखं जर केलं तर ती रानाला ऊस ऊस तरी मिळू द्या. कारण ती रानं वास करते का, कारण त्याला दमचक झालेली आहे, बरोबर का. दमचक झाल्यामुळं ऊसाचं उत्पादन निघत नाही. त्यामुळे थोडासा विश्रांती द्या. ॲटलिस्ट एक लागण निघाल्यानंतर, खोडा निघाल्यानंतर किंवा तिसरा निघाल्यानंतर थोडा रानाला 3-4 महिने 6 महिने विश्रांती द्या. एखादं दुसरं वेगळं पीक घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही कांद्यासारखं जर पीक घेतलं तर अतिउत्तम, कांद्यासारखं पीक घेतलं तर अतिउत्तम. म्हणजे कांद्याची बिवड चांगली होऊन अजून ॲव्हरेज वाढू शकते. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जरी तुमच्याकडे क्षेत्र शिल्लक नसेल, कमी असेल, मग थोडीशी तुमच्या शेतीला, मातीला, कळाईला थोडी विश्रांती द्यावं लागणार, त्याला ऊन प्यावं लागणार, हवा प्यावं लागणार. मला सांगा, पूर्वीचे लोक ज्यावेळेस लाकडी नांगराने जमीन नांगरायची, बरोबर ना, 4 बैलाच्या नांगराने जमीन नांगरायची, 8 बैलाच्या नांगराने, नंतर ट्रॅक्टर आला, असं करत करावं लागलं. पण त्यावेळेस ते रानाला 3 महिने 6 महिने काय द्यायचे, विश्रांती द्यायचे. त्यावेळेस ते 3 ते 6 महिन्यामध्ये जे रान आहे ना ते हवा प्यायचं, ऊन प्यायचं. मग त्या हवेतनं उन्हात म्हणजे काय मल्टीविटॅमिन्स आहेत, म्हणजे मिनरल्स असेल, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम असेल, काय जे असेल ते सगळं हवेतनं घ्यायचं. कशा जायचं, ऑटोमॅटिकली तुमच्या जमिनीमध्ये जायचं. पण आता सध्या हवा खेळती का राहत नाही, कारण ऊस गेला की परत ऊस, ऊस गेला की परत ऊस. म्हणजे ऊसामध्ये प्रचंड प्रॉब्लेम नाहीत, थोडेच प्रॉब्लेम, प्रचंड प्रॉब्लेम. हा एकच प्रॉब्लेम ऊसामध्ये सगळ्या शेतकरी बांधवांचा की 100 टन निघाला पाहिजे, 80 टन निघाला पाहिजे, 60 टन निघाला पाहिजे. हा प्रॉब्लेम आहे की, पण हा प्रॉब्लेम तुमचा कधी सॉल्व्ह होईल जर तुम्ही रानाची योग्य मशागत केली तर, सरीतलं अंतर योग्य ठेवलं तर, रोपातलं अंतर योग्य ठेवलं तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं कांडी निवडताना जो बेण्याचा प्लॉट आहे, हा बेण्याचा प्लॉट योग्य निवडला तर, रोपं चांगली निवडली तर, फुटवा चांगला आला तर, पेऱ्यातलं अंतर वाढलं तर, पेऱ्याची जाडी वाढली तर, ह्या जर काही गोष्टी ना बेसिक गोष्टी जर खूप चांगलं काम जर केलं तर सहज 100 टन निघू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकरी बांधवांनी रामाड कंपनीची उत्पादनं वापरलेत त्या शेतकऱ्यांनी कबूल केलेलं की आम्ही रासायनिक खत या प्लॉटला कुठलंच टाकलेलं नाही. मग कुठलं न टाकता सुद्धा आपली उत्पादन वापरून त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आम्ही मळी वापरली आहे, सेंद्रिय खत वापरलेलं आहे, कारखान्याचं खत वापरलेलं आहे, कोंबड खत वापरलेलं आहे, पण रासायनिक दाणेदार काय टाकलेलं नाही. त्याला जोड दिली रामाड कंपनीच्या उत्पादनांची. आणि अक्षरशः ज्यांचा 50 टन होता तो 70वर पोचलाय, 70 होता तो 90वर पोचलेत, जे 90 होते त्यांनी 110 टन म्हणजे 100 टन क्रॉस करून पुढे गेलेले आहेत. पण
त्यांचं आमचं योग्य मार्गदर्शन. नुसतं औषध वापरून उपयोग नाही, औषधाबरोबर तुमच्या मातीमध्ये काम केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक शेतकरी हा माती परीक्षण करतच नाही. करतो का माती परीक्षण? कोणच माती परीक्षण करत नाही. आणि माती परीक्षण कुठे करतात? कुठेतरी एका ठिकाणी करतात, त्याचं सॅम्पल 100% खात्रीशीर येत नाही. पण माझी प्रत्येक शेतकरी बांधवांना विनंती आहे, मग तो ऊस बागायतदार असो ना तर कुठला बागायतदार असो, त्यांनी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट वर्षातनं एकदा तरी माती परीक्षण करा, वर्षातनं करा, दीड वर्षातनं करा, काहीतरी करा. एक पीक गेलं तर माती परीक्षण करा, कारण माती परीक्षण केलं तर काही ना काही होऊ शकतं. पण काळजी करू नका शेतकरी मित्रांनो. आता मी म्हणलं की माती परीक्षण करा, की तुम्ही म्हणाल सर माती परीक्षण करायचं तुमच्याकडे काय? आमच्याकडे काही नाही. तुम्हाला जिथं वाटेल तर माती परीक्षण करून घ्या. पण रामड कंपनी जेवढी काही उत्पादन ही पहिलं रामड कंपनीची पहिली जी उत्पादन आहे ही मातीवर काम करतात. कशा काम करतात? मातीवरती काम करतात, नंतर पिकावरती काम करतात. शेतकरी मित्रांनो, रामड कंपनीचं नॅनोशक्ती असेल, जे काय प्रोडक्ट असेल, हे पहिले कशावर काम करतात? मातीवरती काम करतात. आणि मातीवरती काम केलं की ऑटोमॅटिक पिकावरती काम केलं जातं. जे काही तुम्ही उत्पादन याच्या अगोदर वापरलेत ती मातीवरती काम करतात, ती पिकावरती काम करतात. आणि पिकावरती काम केलं आणि मातीवरती जर नाही जर काम केलं तर 100 टन निघू शकत नाही. पण रामड कंपनी जी काही उत्पादन आहे ही पहिल्यांदा मातीवरती काम करतात आणि मातीवरती काम केलं की ऑटोमॅटिकली तुमचं 100 टन ॲव्हरेज वाढू शकतं. सांगण्यात तात्पर्य कसं शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होता प्रश्न तुमचे उत्तर आमचे, हा आहे ऊसावरती. कशावरती? ऊसावरती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला काही करून 50 टनाचा 70 टनावरती न्यायचा आहे, 70 टनाचा आपल्याला 90 टनावरती न्यायचा आहे आणि 90 टनाचा आपल्याला 100 टन क्रॉस करायचा आहे. का? कारण जर आपण 80, 90, 100 टन जर ऊसामध्ये जर ॲव्हरेज काढू शकलो तरच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ऊसात शेती परवडणार आहे. जर आपण 30-40 टन जर गेलो, 50 टनापर्यंत जर गेलो तर आपल्याला शेतकरी मित्रांनो आपल्या ऊसाची शेती परवडू शकणार नाही. तुम्हीच म्हणणार ऊसामध्ये काय राम राहिलेला नाही, कारखाना भाव देत नाही. हा कारखाना भाव देत नाही हा पुढचा भाग आहे, तिथं आपण डोकं लावू शकत नाही. हा पण आपण डोकं लावू शकतो. जिथं तुमचा 50 टन आहे तिथं 70 टन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथं 70 टन आहे तिथं 90 टन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथं 90 टन आहे तिथं 100 टन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला टन जर वाढवायचं असेल तर पहिलं मातीवरती काम करावं लागेल, आपल्याला सरेवरती काम करावं लागेल, रोपातल्या अंतरावरती काम करावं लागेल, बियाणे प्लॉटवरती काम करावं लागेल, बीज प्रक्रियेवरती काम करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची. या बीज प्रक्रियेत आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करावं लागेल. म्हणजे अशा बेसिक जर गोष्टी जर आपण जर फॉलो केल्या तर मित्रांनो 100 टन निघायला काही अवघड नाही, काही अवघड नाही. तर मित्रांनो, हा आपला भाग 4 आहे. हा भाग आपला 4 आहे. आता प्रत्येक शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की रामड कंपनीचं उत्पादन भेटतं कुठं. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील असा कुठलाच तालुका नाही की ज्या तालुक्यामध्ये रामड कंपनीचं उत्पादन उपलब्ध नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी शेतकरी बांधवांची गैरसोय असेल त्याबद्दल मी क्षमस्व म्हणजे माफी मागतो शेतकरी बांधवांनो. पण ज्या ठिकाणी गैरसोय होत असेल, ज्या ठिकाणी ज्या तालुक्यामध्ये आपलं उत्पादन उपलब्ध नाही त्या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला आहे 95 27 91 43 12. या नंबरवरती फोन करा. फोन जर नाही उचलला तर चॅटिंग करा व्हॉट्सअपवरती की मी या बाबा ह्या तालुक्यातला आहे, या जिल्ह्यातला, या तालुक्यातला आहे, मला ऊसाला, डाळिंबाला, केळीला ज्या पिकाला वापरायचं आहे तर तुमचा प्रतिनिधी माझ्या प्लॉटवरती येऊ शकतो. हो, आमचा प्रतिनिधी रेडी तुमच्या प्लॉटवरती यायला. फक्त तुमच्याकडनं आम्हाला यस आलं पाहिजे, म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला निमंत्रण मिळालं पाहिजे की या माझा प्लॉट सक्सेस करून दाखवा. आम्ही चॅलेंज घ्यायला तयार आहे. कारण काही मार्केटमध्ये आम्ही 9 वर्ष झालं चॅलेंज घेतो. किती वर्ष झालं? 9 वर्ष. द्राक्षामध्ये घेतले, डाळिंबामध्ये घेतले, पेरूमध्ये घेतले, संत्रा मोसंबीमध्ये घेतले, अंजिरामध्ये घेतलेलं आहे, सीताफळामध्ये घेतलेलं आहे, ऊसामध्ये सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही चॅलेंज घेतो, चॅलेंज स्वीकारतो. कारण आम्ही शेतकरीची पोर आहेत. आम्ही कोणाची पोर आहेत? शेतकरीची पोर आहेत. कारण शेतकऱ्याचा पोरगा चॅलेंज घेऊ शकतो. त्यामुळे मिळतं कुठं? प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. फक्त जर मिळालं तर 95 27 91 43 12 या नंबरवरती फोन करा. फोन जर नाही उचलला तर व्हॉट्सअपवरती चॅटिंग करा की मी ह्या तालुक्यातनं, माझं नाव, गाव, पत्ता, मला तुमची सर्व्हिस पाहिजे, मला तुमची उत्पादनं पाहिजे, माझ्या प्लॉटवर तुमचा प्रतिनिधी येऊ शकतो का? येणार म्हणजे येणार. हो, येणार म्हणजे येणार. सगळ्यात महत्त्वाचं येणार म्हणजे येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो सांगण्यात तात्पर्य की रामड कंपनीची उत्पादनं ऑनलाईन खरेदी करू नका. कशी खरेदी नका? ऑनलाईन खरेदी करू नका. कारण ऑनलाईन खरेदी केली की फ्रॉड हा होणार म्हणजे होणार. पहिला फ्रॉड काय होणार शेतकरी मित्रांनो? तुम्ही ऑनलाईन खरेदी करा पण तो जो प्रतिनिधी तुमच्या प्लॉटवर जर नाही आला, त्याने जर तुम्हाला जर व्हिजिट जर नाही दिली, त्याने जर तुमच्या मातीचं परीक्षण जर नाही केलं, त्याने जर तुमची माती कशी आहे, काळी, तांबडी, पांढरी, म्हणजे पाणी धरून थांबती का, बरोबर ना, पाण्याचा निचरा होतोय का, रोप नीट लावलंय का, अंतर किती ठेवले, हे जर नाही बघितलं तर काय होईल? रिझल्ट पाहिजे तसा येणार नाही. पण रिझल्ट जर पाहिजे तसा नाही आला तर तुम्ही काय म्हणणार? आणि यूट्यूबला लय भारी रिझल्ट्स शूट करतात आणि लोड करतात पण रिझल्ट आलेला नाही. त्यामुळे प्रोडक्ट खरेदी करताना, रामड कंपनीचं प्रोडक्ट खरेदी करताना ऑनलाईन खरेदी करू नका. आणि जर केलं तर जो कोण रामड कंपनीचा एकनिष्ठ प्रतिनिधी आहे त्याला बांधावरती बोलवा. ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा तरी बोलवा की दादा तू माझ्या प्लॉटवरती ये. त्याला विनंती करा की दादा तू माझ्या प्लॉटवरती ये तर मी मटेरियल खरेदी करतो किंवा मटेरियल खरेदी करतो पण माझ्या प्लॉटवरती यावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य कसं शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन मटेरियल खरेदी करू नका. आणि जर खरेदी करायचं असेल तर 95 27 91 43 12 या नंबरवरती खात्री करा. या नंबरवरती काय करा? खात्री करा
या नंबरवरती खात्री केल्यानंतरच त्या प्रतिनिधीकडनं ऑनलाईन मटेरियल खरेदी करा. कारण का शेवटी ऑनलाईनमध्ये फ्रॉड होतो म्हणजे होतो, हे जग जाहीर आहे. काय म्हणतो मी, जग जाहीर आहे. आणि फ्रॉड झाला की तुम्ही माझं नाव खराब नाही करणार, त्या प्रतिनिधीचं नाव खराब नाही करणार, पण तुम्ही नाव कोणाच करणार, आयला रामा ॲग्रो कंपनीकडनं मी पैसे भरलं का 5,000 10,000, पण मटेरियल काय आलेलं नाही, पैसे भरलं पण प्रतिनिधी फोन उचलत नाही, पैसे भरलं पण प्लॉटवरती माणूस येत नाही, अशा कंप्लेंट येणार म्हणजे येणार, ते आत्तापर्यंत आलेल्या आहेत. शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ नये म्हणून मी कंपनीकडे एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की ऑनलाईन मटेरियल खरेदी करू नका. दुसरी गोष्ट, तालुक्याच्या बाहेरच्या प्रतिनिधीकडनं मटेरियल खरेदी करू नका. पहिली गोष्ट, फोन केला की त्याला विचारायचं तो प्रतिनिधी तुमच्या तालुक्यातला आहे का. जर तुमच्या तालुक्यातला असेल तरच मटेरियल खरेदी करा. दुसऱ्या तालुक्यातला जर प्रतिनिधी असेल तर अजिबात मटेरियल त्या प्रतिनिधीकडनं खरेदी करू नका. का, कारण तो तुम्हाला त्याच्या घरापासून 50 100 200 300 रुपये सर्व्हिस देऊ शकणार नाही. तुमच्या तालुक्यातला प्रतिनिधी निवडा. जर निवडायचा असेल तर कसा निवडायचा, तर कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करा. ते तुम्हाला सांगाल की साहेब ह्या तालुक्यात हा आमचा कंपनीचा एकनिष्ठ प्रतिनिधी आहे, प्रामाणिक प्रतिनिधी आहे, इमानदार प्रतिनिधी, जो मागच्या 2 3 5 10 वर्षापासून कंपनीसोबत इमानीतबरे काम करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी बांधवांच्या रानात पाऊल ठेवलं की शेतकऱ्याचे पैसे करून दिले आहेत. अशा आमच्याकडे अफलातून प्रतिनिधी काम करतात आणि आमचे प्रतिनिधी खरंच सर अक्षरशः अहोरात्र काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचा प्रत्येक प्रतिनिधी हा शेतकरी आहे. प्रत्येक प्रतिनिधीकडे 1 एकरापासून ते 50 एकर शेती. काय म्हणतो मी, आमचे जे मार्केटला प्रतिनिधी काम करतात ना, त्या शेतकरी मित्रांकडे 1 एकरापासून ते 50 एकरापर्यंत शेती आहे. त्यांनी त्यांच्या रानामध्ये डाळिंब आहे, कोणाच्या द्राक्ष आहे, कोणाच्या फळबाग आहे, कोणाच्या तरकारी आहे, कोणाच्या ऊस आहे. त्यामुळे आमच्या प्रतिला कांडी कितीवर किती दाबायची, कांडी वर दाबायची का हवेत दाबायची, बरोबर ना, ऊस खाली येतो का वर येतो, हे आमच्या प्रतिनिधीला नॉलेज आहे. त्यामुळे आमच्या प्रतिनिधीवरती विश्वास ठेवा. फक्त प्रतिनिधी निवडताना आपल्या तालुक्याच्या आतला प्रतिनिधी निवडा, तालुक्याच्या बाहेरचा प्रतिनिधी निवडू नका. म्हणजे तुम्हाला सर्व्हिस द्यायला चांगला रिस्पॉन्स येईल. कारण सर्व्हिस दिली तर रिझल्ट येऊ शकतो, आणि रिझल्ट आला तर तुम्ही आमचं नाव काढू शकता. आमचं नाव नाही काढलं तरी चालेल, पण तुमचं ॲव्हरेज वाढलं पाहिजे. तुमचं ॲव्हरेज वाढवायचं असलं काय करावं लागेल, चांगला प्रतिनिधी निवडावा लागेल आणि चांगली उत्पादन वापरावी लागतील. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आता आपण म्हणजे मगाच्यापासून आपण चर्चा करतोय की रोप कसं निवडायचं, किती बाय किती लावायचं. तर रामाडे कंपनीचं एक तत्व आहे, किती बाय कितीवरती लागण करायची पासून ते 100 टन कसा ऊस काढायचा, याचे आपले दर रविवारी व्हिडिओ येणार आहेत. काय म्हणतो मी, दर रविवारी व्हिडिओ येणार आहेत. म्हणजे 1 2 3 4 असे व्हिडिओ ऊसावरती येणार आहेत. त्यामुळं हे जे व्हिडिओ आहेत ना ऊसावरचे, तुम्ही हे व्हिडिओ बघून सुद्धा 100 टन काढू शकता. आपली एवढी गॅरंटी आहे. हे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही 100 टन काढू शकता. त्यामुळे हा तर व्हिडिओ बघितलाच आहे तुम्ही शेवटपर्यंत. तर येणारे जे व्हिडिओ आहेत दर रविवारीचे 12:30 वाजता, दर रविवारी 12:30 वाजता, ते पाहायला विसरू नका. का विसरू नका, कारण ऊसावरती आपला 100 टनापर्यंत उत्पादन वाढवायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, मागच्या 3 व्हिडिओला आपण डाळिंबावरती खूप चांगल्या प्रकारे चर्चा केली होती. त्या चर्चेच्या माध्यमातून अक्षरशः काही लोकांचे एवढे पैसे झालेत की त्यांनी कस्टमर केअरला माझ्या फोनवरती फोन करून सांगितले की सर तुमचे मागचे 3 व्हिडिओ मी बघितले, त्या व्हिडिओमध्ये मला काही ज्या डाळिंबामध्ये काही समस्या होत्या, बरोबर ना, मग साईजची समस्या असेल, चमकची समस्या असेल, सेटिंगची समस्या असेल, मुळी बंद पडली असेल, ती समस्या होती, तेला कंट्रोल होत नव्हता, डांबऱ्या कंट्रोल होत नव्हता, कुजव्या कंट्रोल होत नव्हता, बरोबर ना. मागच्या 3 व्हिडिओमधनं डाळिंबामध्ये समस्या बऱ्यापैकी कंट्रोल झालेल्या आहेत. किंवा डाळिंबागाने डायरेक्टली कंपनी कस्टमर केअरला फोन करून सांगितलं किंवा कमेंटमध्ये सांगितलं की सर या 3 व्हिडिओमुळे माझ्या डाळिंबामध्ये गॅरंटेड परिणाम होणार आणि माझं उत्पादन वाढणार म्हणजे वाढणार. तसे आता इथून पुढचे 2-3 व्हिडिओ जे आपण देतोय ते ऊसावरती देतो. कशावर देतोय, ऊसावरती देतोय. त्यामुळे ऊसामध्ये आपण 100 टनापर्यंत ऑलरेडी आम्ही पोहोचलोय आमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं असेल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला कमेंट द्या. कमेंट देताना नाव, गाव, पत्ता द्यायला विसरू नका आणि मोबाईल नंबर टाका, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. नुसतं किती टन निघल, ह्यांचं काय खरं आहे का, आणि ह्यांच्या बापाने शेती केली ती का, वा आमच्या बापाकडे शेती आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला बोलतोय. आमच्या बापाकडे शेती नसती, आमच्या आजोबा पंजोकडे शेती नसती तर आम्ही असं नाक उचलून बोललो नसतो. सांगण्यात तात्पर्य एकच शेतकरी मित्रांनो की तुम्ही 100 टन काढू शकता, फक्त योग्य मार्गदर्शन, योग्य औषधं, योग्य खतं, तर 100 टन निघू शकतो. आणि आम्ही 100 टन काढून द्यायला तयार आहे. फक्त आमच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. परत एकदा विनंती करतो, ऑनलाईन मटेरियल खरेदी करू नका, तालुक्याच्या बाहेरच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून डोकं लावू नका, तालुक्याच्या आतला प्रतिनिधी निवडा. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आपल्या 100 टन काढायचा, त्यामुळं पुढच्या रविवारी सुद्धा आपला ऊसावरतीच व्हिडिओ येणार आहे. तर पुढच्या रविवारी सुद्धा आपण 12:30 वाजता भेटणार. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. तोपर्यंत तुमच्या या व्हिडिओमध्ये काही समस्या असेल, म्हणजे समस्या असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आपला 12:30 वाजता ऑलरेडी लॉन्च झालेला आहे, तर तुम्ही कमेंट द्यायला चालू करा. काय द्यायला, कमेंट द्यायला चालू करा की मला ही समस्या आहे, ती समस्या आहे, ही समस्या आहे, ऊसामध्ये ही समस्या आहे, कुठल्या वेगळ्या पिकामध्ये ही समस्या आहे, ती समस्या आम्ही तुमच्या पुढच्या
रविवारपर्यंत सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. तर चला तर मित्रांनो, आजचा भाग 4 हा आज संपत आलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांना ऊसामध्ये काही समस्या असेल तर त्यांनी कमेंट द्यायला चालू करा. कमेंटवरती आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहे, भाग 5वा. त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. नमस्कार. रामकृष्ण हरी. बळीराजाला मानाचा मुजरा.